नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। मराठा मातीत ज्याने केला गणमी कावा, तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा। सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने, स्वराज्य उभे केले तिच्याच आशीर्वादाने। अशा थोर राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी झाली। अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू संग्रहालय या ठिकाणच्या शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या वतीनं व जिजाऊंच्या लेकींच्या समवेत राजमाता जिजाऊ मासाहेब यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती जाधव, कुस्तीपट्टू अंजली वालाकट्टी, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रेश्मा आठरे, महिला बालकल्याण सदस्य ॲडव्होकेट अनुराधा येवले, ॲडव्होकेट सुनंदा तांबे, पूजा चव्हाण, स्मिता वारुळे, पत्रकार प्रियंका पाटील शेळके, किरण कटारिया, अलिशा गर्जे, शालिनी राठोड, लतिका पवार, दीपाली आढाव आणि प्रिया ढाळे इत्यादी जिजाऊच्या लेकी यावेळी उपस्थित होत्या। सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, याची माहिती यावेळी सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती जाधव यांनी दिली। तसेच उपस्थित सर्व महिलांना कुस्तीपट्टू अंजली वालाकट्टी यांनी मार्गदर्शन केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18 अहमदनगर। नमस्कार, मी स्वाती जाधव। आज 12 जानेवारी जिजाऊ जयंती निमित्त आपण प्रोग्राम रन करत आहोत, एक साजरा करत आहोत जिजाऊ जयंती। त्यानिमित्ताने मी वालाकट्टीताईंना इन्व्हिटेशन दिलेलं आहे की जेणेकरून ज्या महिला आहेत, महिलांना सबलीकरण असेल किंवा सक्षमीकरण, सबलीकरण हे त्यांच्या माध्यमातून सगळ्या बाकीच्यांनाही त्यांनी प्रेरणा घ्यावी व जिजाऊंनी जसं धडाडीने कामं केली आहेत आत्तापर्यंत, तशीच सगळ्यांना जिजाऊंची प्रेरणा घेऊन महिला वालाकट्टीताईंच्या मार्गदर्शनाखाली बाकीच्याही लेडीज घडाव्यात, हेच माझं ध्येय आहे। आणि सृष्टी फाउंडेशनच्या अंतर्गत मी दरवर्षी 5 ते 10 मुलं अडॉप्ट करत असते शिक्षणासाठी, प्लस विद्यार्थ्यांना ज्यांना फीज नसेल त्यांची फीज भरणं, म्हणजे कुठलाही देखावा न करता प्रत्येकाला, महिला असतील, मुली असतील, मुलं असतील, फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिक्षण देणं असेल। कुठल्याही व्यक्तीला जर कुठली औषधांची गरज असेल, मानसिकतेची असेल, पैशाची असेल, कुठलीही असो, सगळ्या गरजा आपण पूर्ण करतो। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वात आधी मी सर्वांना जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देते। आज स्वातीताईंनी सृष्टी फाउंडेशन मार्फत आज जो हा उपक्रम घेतला, जिजाऊ जयंती त्यांनी मोठ्या प्रमाणावर साजरी केली। माझ्या बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी या जयंतीसाठी उपस्थित राहिल्या। खरंच सांगावंसं वाटतं की आज आपण पाहतो की महिला कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही अग्रेसर आहे आणि असंच काम सृष्टी फाउंडेशनतर्फे स्वातीताई करतात। खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आज आपण पाहतो महिलांचं एक क्षेत्र झालेलं आहे, चूल आणि मूल एवढंच क्षेत्र तिने काबीज करून ठेवलेले, पण आज याच्याही पुढे जाऊन महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते। जसं स्वातीताई सामाजिक कार्य करतात, ते गोरगरिबां विद्यार्थ्यांना म्हणा किंवा गोरगरीब लोकांना म्हणा, आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर आहेत। असेच काम इतर महिलांनीही करावं, थोडंसं आपल्या घराच्या बाहेर येऊन आपण कार्य करावं असं मी नेहमीच सांगत असते महिलांना। महिला सबलीकरणाचं काम मी करत असते। मी स्वतः एक आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू आहे, अनेक देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, तसेच छत्रपती पुरस्कारही मला मिळालेला आहे। आणि महिला सबलीकरणाचं काम माझं ह्या समाजामध्ये अजूनही अद्यापही चालूच आहे आणि मरेपर्यंत ते चालू राहणार आहे। जिजाऊंचा आदर्श आम्ही घेत आहोत सर्व महिला। ज्या पद्धतीने जिजाऊ महिलांसाठी आदर्श ठरत आहे, त्यांच्या कार्यासारखं म्हणजे त्यांच्या कार्यपथावर चालण्याचं काम आम्ही करत आहोत। आणि सर्व महिला माझ्या ह्या भगिनी आहेत, त्यांनीही थोडंसं घर तर सर्व सांभाळतात, ते संसार सगळ्यांना आहेच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून सामाजिक कार्यामध्ये उतरलं पाहिजे, एवढंच मी ह्या जयंतीनिमित्त महिलांना सांगेल। धन्यवाद। नमस्कार, आज 12 जानेवारी जिजाऊंची जयंती। आज जिजाऊंची जयंती आज खूप छान प्रमाणे आपण साजरी केलेली आहेत। सृष्टी सोशल फाउंडेशन याच्या संस्थापिका अध्यक्ष आणि माझ्या मैत्रिणी आणि सहकारी स्वाती जाधव आज यांनी खूप छान उपक्रम केलेला आहे। आमच्या आज महिलांना त्यांनी आज बोलवलं आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजलीताई वालाकट्टी, ज्या माझ्या पण खूप छान मैत्रिणी आहेत, त्यांनासुद्धा बोलवलं। खरं वास्तविक पाहता आज जिजाऊ जयंती
आपण नुसतं पुतळ्याला हार घालून जमणार नाही. जिजाऊंचा जो आदर्श आहे, जो खंबीरपणा आहे, जो आत्मविश्वास आहे, तो जर आपण आपल्या अंगी बाळगला तर निश्चितच आपलं हे अभिवादन आज खूप छानरित्या होईल. आपण जिजाऊंचा आदर्श आज घ्यायचाच आहे. ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवबाला घडवलं त्या पद्धतीनेच आपण आपल्या मुलांना पण तीच संस्काराची शिदोरी आपण आज देणार आहोत. सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून स्वातीताईंनी खूप छान काम केलेलं आहे आणि भविष्यात पण त्या खूप छान काम करणार आहेत. आमच्या सर्व महिलांकडून त्यांना शुभेच्छा तर देतेच मी, पण अंजलीताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या महिला आहोत, आपण चूल आणि मूल न सांभाळता आपण बाहेर पण आपलं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करावं. जिजाऊंचा जो आदर्श आपण घेणार आहोत तो आपल्या लेकीबाळींना पण आपण देणार आहोतच. सर्वजण इथं आल्यात. सृष्टी फाउंडेशनतर्फे मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. शहरातल्या गर्दीला वैतागले आहात? निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती. चला तर मग शहरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्यामला एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट, बर्थडे पार्टी, किटी पार्टी, भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमचा पत्ता नगर सोलापूर रोड, वाळुंज. शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम. एक वेळ अवश्य भेट द्या.